राम मंदिर दानचोरी प्रकरणावर आवाज उठवणारे पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेत हल्ला झाला। दिल्लीतल्या कोपर्निकस रोडवरच्या पप्पू यादवांच्या घरी अचानक 2 जण आले। त्यापैकी एकाने चप्पल भिरकावत पप्पू यादव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने थेट पप्पू यादव यांच्याकडे धाव घेत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर यादव यांच्या समर्थकांनी सुमित नावाच्या आरोपीला पकडलं, तर हॅपी नावाचा आरोपी तिथून पसार झाला। सुमितकडे असलेला चाकू पप्पू यादव यांनी काढून घेतला। यात पप्पू यादव यांचाही एका क्षणी तोल गेला आणि ते गडबडले। काही मिनिटात घडलेल्या हल्लानाट्यामुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली। याचे पडसाद संसदेतही पाहायला मिळाले। पप्पू यादव यांच्यावर हल्ला होण्याला शुक्रवारी संसद परिसरात त्यांनी केलेली एक आंदोलन कारणीभूत ठरले। सुबह से 4 फोन धमकी मिल गई कि आज मार देंगे तुमको। आज मैं विश्व हिंदू परिषद से बोल रहा हूं, मैं बजरंग दल से बोल रहा हूं, तुम निकलोगे तुम्हें मार देंगे। प्रश्न असा आहे की दानचोरी विरुद्ध आवाज उठवणं हे पण असंविधानिक आहे का? हे त्या विचारा संघाच्या त्या पुढाऱ्यांना, राम मंदिराचा ट्रस्ट तुमच्या ताब्यात आहे संघाच्या। राम मंदिरासाठी हिंदूंनी सगळ्या बलिदान केलं आहे, फक्त संघाने नाही किंवा भाजपने नाही। तिथे 1400 कोटीची चोरी होते, 550 कोटीची दानपेटी चोरीला जाते। त्याच्यावर आवाज उठवणाऱ्यांच्या वर घरात घुसून चाकू हल्ला केला जातो आणि संघाचे लोक त्या चाकू हल्ल्याचं समर्थन करतात। हे संघाचं किती अधपतन सध्या सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे।